सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला। यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्गात आणि कोकणाच्या आंबा शेतकऱ्यांच्या परिस्थिती संदर्भात चर्चा झाली। त्या एकंदरीत आंब्याची ह्या सीझनची परिस्थिती मोहर असेल आणि एकंदरीत आंबा गळून पडल्यामुळे आज सीझन असताना पण आंबा शेतकऱ्यांची अतिशय जे दयनीय परिस्थिती आहे त्याची संपूर्ण माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाच्या समोर मांडली आणि ते ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित कृषी खात्याचे मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांना ह्याबद्दल सखोल अभ्यास करायला सांगितला, माहिती गोळा करण्यासाठी सांगितली। मी ही मागणी केली की ह्या संदर्भात पाहिजे एक अभ्यास गट तयार करून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर आंबा बागायतदारांच्या आणि आंबा शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि कोकणातल्या एकंदरीत आंब्याच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर लावावी। त्यानुसार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिली माहिती गोळा करून त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिलेले आहेत। राज्य सरकार म्हणून आंबा शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत आणि लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।